आज सकाळपासून तिचा चेहरा आनंदाने खूपच खुललेला होता. आज तिच्या सासरी पहिली दिवाळी साजरी होत होती. तसं तर तिला तिच्या सासरी येऊन 2 वर्ष झालेली होती, पण यावर्षी तिच्या या सासरच्या घरातल्याने तिला मनापासून सून म्हणून स्वीकारलेले होते. आजची दिवाळीतली लक्ष्मीपूजनाची पूजा ही तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या हातून घातली जाणार होती. म्हणूनच की काय सकाळपासून तिची खूपच लगबग चालू होती. पूजेच्या अधिकारापेक्षा तिला खरा आनंद तिच्या सासरी तिला स्वीकारण्याचा झालेला होता. 2 वर्षापूर्वी ती म्हणजे सायली नैतिकच्या घरी प्रेमविवाह करून आली होती. घरच्यांचा खूपच विरोध होता. त्यातल्या त्यात नैतिकचे आजोबा तर नैतिकवर रागून बसलेले होते. तब्बल महिनाभर ते नैतिक सोबत बोलले नव्हते, पण नैतिकही त्यांचाच रक्त होतं. तो देखील तितकाच हट्टी होता. त्याच्या गोड गोड बोलण्याने त्याने घरातल्यांना त्याच्या लग्नासाठी तयार केलं होतं. इतकंच नाही तर सायलीच्या घरी देखील नैतिकने सर्वांना मनवलेलं होतं. आता तिचा स्वतःचा हक्काचा नवरा सोबत होता, त्यामुळे तिने बाकीची काही काळजी केली नव्हती. सुरुवातीचे नवीन मोहक दिवस संपले. हनीमूनसाठी शिमला मनालीला जाऊन आले. घरी आल्यावर सायलीला आता जरा टेन्शनच आलेलं होतं. लग्नासाठी जरी परवानगी मिळवली होती तरी ते जरा मनाविरुद्धच होती. नैतिक तर दिवसभर त्याच्या कामासाठी घराबाहेर राहील. घरातली धुरा आता तिला सांभाळावी लागणार होती. घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. आजी आजोबा, नैतिकचे लहान काका काकू, त्यांची एक मुलगी आणि एक मुलगा, तर नैतिक एकुलते एक, त्यामुळे घरात सर्वात लहान आणि एकुलते एक बहीण म्हणून अंकिता जास्तच लाडकी होती. सायलीच्या घरी मात्र उलट होतं. ती, तिचे वडील आणि आई बस. त्यामुळे ती आपल्या या एकत्र कुटुंबात कशी रमेल ही चिंता घरातल्या सर्वांच्या डोक्यात पिंगा घालत होती. तसं सायलीच्या आई वडिलांनाही हीच चिंता होती की एवढ्या मोठ्या कुटुंबात ती कशी काय स्थिरावेल, तिला जमेल का. आई वडिलांना शेवटी काळजी लागून राहतेच की. सायलीवर आता जबाबदारी आलेली होती. येणारी परिस्थिती बघून पळ काढणारी ती नक्कीच नव्हती. आपल्या घरातले इतकेही दुष्ट वागणार नाहीत याची जाणीव नैतिकला होती. म्हणूनच तर त्याने हे धाडस केलेलं होतं. सायलीसाठी एक गोष्ट जमेची होती की तिला बऱ्यापैकी स्वयंपाक करता येत होता. सायलीचे सुरुवातीचे काही महिने सर्वांच्या आवडीनिवडी समजण्यातच गेले होते. घरातले तिला तितकं समजून घेत होते. आजी आजोबा तेवढे चुका काढत होते, पण ते इतकंही बोलत नव्हते की सायलीच्या मनाला लागेल. त्यामुळे सायलीच्या मनातून खडूस सासर हे कल्पना निघून गेले होते. आता तिला फक्त त्यांच्या नवरा बायकोच्या निर्णयावर खरं उतरायचं होतं. यात तिला नैतिकची सोबत होतीच. घरातल्या निम्या कामाचा भार सायलीने स्वतःच्या खांद्यावर घेतलेला होता. घरात नाही तिला कोणी भांडत होते आणि नाही कोणी टोमणे मारत होते. फक्त कामापुरती बोलणं व्हायचं इतकंच. त्यामुळेच तिला त्या घरात आपलेपणा अजून जाणवत नव्हता. घरात व्यवस्थित रुळल्यानंतर तिला दुपारी निवांत वेळ मिळत होता. त्यामुळे तिने तिचा जॉब पुन्हा चालू करायचा विचार केला. पण तिच्या त्या जॉबला घरातले मान्यता देतील का हा प्रश्न तिला पडायला लागला. एके रात्री नैतिकच्या कुशीत असताना तिने तिचा विचार नैतिक समोर मांडला. अगं, आपला एवढा मोठा बिझनेस आहे की. नैतिक तिला समजावत बोलला. मग पैशाची गरज काय आपल्याला. गरज म्हणून नाही रे सायली, दुपारी निवांत वेळ असतो तोच वेळ माझ्या छंदासाठी द्यावा म्हणते. नैतिक विचार करत बोलला. बघतो बोलून घरात, नाही तर असंही तुझा चेहरा काही दिसत नाही त्यात. मग दुपारच्या वेळेत तू करू शकतेस ना. नैतिकच्या एवढ्याच वाक्याने सायलीचं मन आनंदाने भरून गेलं होतं. दिवसावर दिवस चालले होते. नैतिकची निवड इतकी पण वाईट नाही. एके दिवशी सकाळच्या नाश्त्याला बसलेले असताना नैतिकचे आजोबा मनात विचार करत होते, पण बाकी जणांचं मत जाणल्याशिवाय ते काहीच बोलणार नव्हते. आजी तर अजूनही काही चुका काढतच होत्या. त्याही हसत खेळत बोलून दाखवत होत्या. शिक्षण किती तुझं. आजोबांनी एक दिवस सायलीला विचारलं. तसं आजीने त्यांच्याकडे प्रश्नार्थकने पाहिलं. कॉम्प्युटरमध्ये पदवीधर आहे, सायली हळूच बोलली. मग नवऱ्याला त्याच्या कामात जरा मदत कर. आजोबा पेपर वाचत बोलले. असंही दुपारी घरात वेळ असतोच की. पण घरातली कामं, सायली म्हणाली. ते एकदाच लोड येईल ना माझ्यावर. किती नाजूक ना. आजी पाणी पीत बोलल्या. ते ऐकून सायलीचा चेहरा पडला. काय सरकार, चेष्टा काय करता सुनबाईची. आजोबा आजीला हसत बोलले. मग विचारायलाच का लावलंय. आजोबांच्या वाक्याने सायलीने आश्चर्याने आजीकडे पाहिलं. तेव्हा कुठे आजी हलकेच हसल्या होत्या. कामाचं बोलशील तर आपण एक कामवाली नक्कीच ठेवू शकतो. आजोबा वाचून झालेला पेपर खाली ठेवत बोलले. बघा, विचार करा.
सायलीकडे बघून ते आजीसोबत घराबाहेर पडले. सायली मात्र आता काय घडलं याचा विचार करत बसली. एके दिवशी अंकिता हळू सायलीच्या रूममध्ये डोकावली. दुपारची वेळ होती. घरातली पुरुष मंडळी सगळीच बाहेर होती. नैतिकची आई, मोठी काकी, आजी आजोबा त्यांच्या रूममध्ये दुपारची वामकुक्षी घेत होते. अंकिताच्या चेहऱ्यावर जरा टेन्शनच होतं. सायलीची नजर तिच्यावर पडली तशी ती अजूनच घाबरली. अंकिता, सायलीने तिला प्रेमाने आवाज दिला. ए ना आत. अंकिता जरा घाबरतच तिच्यासमोर गेले. तोपर्यंत सायली तिच्या कॉम्प्युटर समोरून उठल्याने अंकिताच्या समोर आली. तिला घाबरलेले बघून काहीतरी बिनसल्याचं सायलीला जाणवलं. अंकिता नुकतीच कॉलेजला जाऊ लागली होती. तिचं मनही कोवळं होतं. सायलीचं एक चुकीचं वाक्य तिला अंकितापासून लांब नेणार होतं. बोल ना. सायलीने तिला बेडवर बसवलं. काय झालं? काही टेन्शन आहे का? मी करते ना मदत. कोणाला म्हणजे कोणाला सांगणार नाही. अगदी पिंकी प्रॉमिस. आता अंकिताला जरा धीर आला. तिने तिच्या पाठीमागचा हात हळूच पुढे केला. सायलीने तिच्या हातात पाहिलं तर ते सायलीला मिळालेले जरा मोठं असं काचेचं शोपीस होता, जे आता पूर्ण तुटलेलं होता. आज जर सायलीसोबत तिचं इतकंही बोलणं झालं नव्हतं की ती नक्की रिॲक्ट करेल की अंकितालाच माहीत नव्हतं. पण घरात मिळालेल्या संस्कारांनी तिला खरं बोलण्यासाठी सायलीजवळ आणलं होतं. पण सायलीचा चेहरा बघून तिला अजूनच टेन्शन यायला लागलं. सॉरी, अंकिता चाचरच बोलली. ते मी टेबलवरून माझा मोबाईल उचलायला गेली तर माझाच धक्का लागला. सोबत तिचे डोळेही भरून आले. तसं सायली अजूनच टेन्शनमध्ये आली. ते बघून अंकिताला आता रडायलाच सुटणार. तेवढ्यातच सायली बोलायला लागली. तुला लागलं नाही ना? सायली अंकिताच्या हातात पायाला तपासून बघत बोलली. अंकिताला जरा आश्चर्य वाटलं, कारण नाही म्हटलं तरी तो शोपीस किमान 5 ते 10 हजाराचा होता. वरून तो सायलीच्या माहेरून सायलीला गिफ्ट म्हणून मिळालेला होता. सायलीचं वागणं बघून अंकिताचा एक अश्रू गालावरून ओघळलाच. ते बघून सायली अजून टेन्शनमध्ये येत तिला नीट बघू लागली. नाही लागलं मला. अंकिता लगेच सावरत बोलली. मला वाटलं तुझं स्पेशल गिफ्ट आहे तर खूप ओरडायला लागशील मला. का? सायली प्रश्नार्थक बोलली. गिफ्ट काय परत येईल, पण एकदा गेलेला माणूस परत भेटत नाही. सायलीनं प्रेमाने अंकिताचे अश्रू पुसले. मी तुला एवढी खडूस वाटली? सायली लटक्या रागात बोलली. ते माझ्या मैत्रिणी बोलत होत्या. अंकिता नवीन चांगली वागेल. आणि नंतर पुढे बोलता बोलता अंकिता थांबले. अच्छा. सायली, मला पण असं सांगणारे बरेच बोलले की नंदा ही खाष्टा असतात, पण तू तर खूप गोड आहेस. आता अंकिताने तिची बत्तीशी दाखवली आणि तिच्या वहिनीच्या कुशीत पहिल्यांदाच बिलगली. सायलीची घरात माणसं जोडायला सुरुवात झाली होती. नंतर अंकिताचं लक्ष कॉम्प्युटरवर गेलं आणि तिचे डोळेच मोठे झाले. वहिनी, काय ग हे? अंकिता कॉम्प्युटर समोर जाऊन बसली आणि सायलीने घट्ट डोळे मिटले. अंकिताने तिचा सगळा कॉम्प्युटर चाळायला घेतला. बघून झाल्या डोक्याला हात लावून बसलेल्या तिच्या वहिनीकडे पाहिले. मग अंकिताने तिचाही मोबाईल काढला आणि सायली समोर धरला. तसाच सायलीलाही आश्चर्याचा धक्का बसला. प्लीज नको सांगूस कोणाला. सायली तिला विनंती करत बोलली. का? अंकिता आता गालातच हसत बोलली. अजून माहिती नाही ना कोणाला? सायली एक आवंडा गिळत बोलली. आताच तर दोघींची नीट भेट झाली होती, त्यामुळे अंकिता तिचं हे सिक्रेट इतरांपासून लपवेल की नाही हाच प्रश्न होता. माझ्या अटी काही आहेत. अंकिता पूर्ण नंदनच्या भूमिकेत उतरली आणि बेडवर उभी राहत बोलायला लागली. सायली तिला कमरेवर हात ठेवून बघू लागली. माझा सकाळचा नाश्ता माझ्या रूममध्ये घेऊन यायचा. अंकिताची अट ऐकून सायली गोंधळून गेली. अगं पण घरात भांडतील ना दोघींना. सायली टेन्शनमध्ये येत बोलली. माझ्यामुळे तुलाही ओरडा पडेल. त्याचं टेन्शन नको घेऊस, ते मी बघेल. अंकिताचा तो नंदनचा अभिनय बघून सायलीला आता जरा हसायलाच येत होतं. नाश्ता आणला की माझा अभ्यास तूच घ्यायचा, अंकिता म्हणाली. बरं बाई, ते करेल मी, सायली म्हणाली. आणि तिसरी शेवटची अट. अंकिता आता दात दाखवत बोलू लागली. मला ना डार्क चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं. मग? सायलीला अंकिताचा जरा अंदाज आला. आजवर घरात राहून इतकं तर समजलं होतं की ती तिच्या या आईस्क्रीमसाठी किती वेडे आहे ते. मग काय? अंकिता खांदे उडवत बोलली. माझं मन होईल तेव्हा ते मला आणून द्यायचं. सायलीने अंकिताला आठा पाडून पाहिलं. तुझ्या तब्येतीचे जास्त महत्त्वाचं माझ्यासाठी काही नाही आहे. त्यापेक्षा जे आहे तेच जाऊन सांगते घरात. तसे अंकिताने बेडवरून टुणकून खाली उडी मारली आणि जाणाऱ्या वहिनीच्या हाताला धरून थांबवलं. नको नको नको, मला आईस्क्रीम नको, पण माझा अभ्यास मात्र तूच घे. तसे सायलीने तिच्या टपलीत मारली. ठीक आहे. नंतर कॉम्प्युटरकडे बघत ती बोलली. आळीमिळे गुप चिडी.
तसं अंकितानेही होकारात मान हलवली आणि उड्या मारत तिच्या रूममध्ये धूम ठोकली. तिची आणि अंकिताची झालेली गट्टी बघून नैतिकला जरा समाधान वाटलं. त्याला त्याचा निर्णय सार्थक वाटू लागला होता. सायलीने नवीन पदार्थाच्या नावाखाली हेल्दी फूड बनवायला सुरुवात केली होती. खास करून आजी आजोबांना ते खूपच आवडायला लागले होते. एके दिवशी सायली नैतिकच्या आईसोबत भाजी मार्केटला गेली होती. भाजी घेता घेता एका ठिकाणी एक भाजीवाला तिला वजनात काटा मारताना जाणवला. म्हणून तिने बाजूच्या किराणा मालाच्या दुकानातून त्या भाजीचं वजन परत करायला लावलं होतं. तसा तो भाजीवाला जरा चिडून उद्धटासारखा बोलायला लागला. तशी सायलीही चिडली. नैतिकची आई तिला शांत करू बघत होती, पण तो नैतिकच्या आईकडे बघून वेड वाकडं बोलण्याने सायली चांगलीच तापली गेली. माझं एकच म्हणणं होतं की तुझा काटा जर चांगला आहे तर तुला दुसरीकडे काटा करायला काय प्रॉब्लेम आहे? सायली शांतपणाने बोलली. मला नाही द्यायची भाजी. भाजीवाला ती पिशवी परत ठेवू लागला. म्हणजे तू काटा मारतोस ना? सायली आता मोठ्याने बोलली. म्हणजे आजवर किती लोकांचे पैसे खाल्ले असतील? पचतील का तुला? नैतिकची आई सायलीचा असा रागावलेला अवतार पहिल्यांदाच बघत होते. ए म्हातारे, तुझ्या मुलीला घेऊन जा इथून. भाजीवाला बोलून थांबला. ही नसेल तर त्याच्या कानाखाली जाळच निघाला होता. आता बाकीची माणसंही त्या भाजीवाल्याला चांगलेच भांडू लागले होते. पुन्हा एक शब्द जरी बोललास ना तर सगळे दात पाडीन तुझे. सायली, माझ्या आईला म्हातारी बोलतोस? नैतिकची आई आता तिच्या सुनेकडे कौतुकाने बघायला लागली. तिने तर आपल्याला मनापासून स्वीकारलं, पण आपण हा विचार येताच त्यांचे डोळे भरले गेले होते. त्यांनी मग त्याच आईची शपथ घालून तिला तेथून घरी आणले होते. घरी आले होते तरी तिची चिडचिड चालूच होती. तो सरळ सरळ काटा मारून 1 किलोच्या भाजीऐवजी 1.5 किलो देतोय. सायली म्हणाली. तरी तुम्ही काहीच का बोलल्या नाहीत? घाम गाळूनच पैसे कमावतो ना आपण. सायलीची ही चिडचिड बघून नैतिकची काकू आजी आजोबा जरा टेन्शनमध्येच आले, पण नैतिकच्या आईने नजरेनेच त्यांना नंतर सांगते असं खुणावत आणि सायलीला थंड असं लिंबू सरबत दिलं. सरबत पिल्यावर आपण काय केलं आणि काय बोलून गेलो याची जाणीव सायलीला झाली. नैतिकच्या आईने जे काही झालं ते सगळे सांगितल्यावर बाकी तर टेन्शनमुक्त झाले, पण आता सायली टेन्शनमध्ये आली. तिने सरबताचा ग्लास हळूच किचन ओट्यावर ठेवला आणि तिच्या रूमकडे पळत सुटली. सोबत जीभ चावलेली होतीच. तिला असं जाताना बघून बाकी तिघी मात्र हसायला लागल्या होत्या. नैतिकचे निर्णय आजवर खरीच चुकले नाहीत, आजी अभिमानाने बोलल्या. दिवसावर दिवस चालले होते. सायलीला घरात आपलेपणा जाणवू लागला होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नैतिकही हळूहळू त्याला असलेल्या टेन्शनमधून बाहेर पडत होता. काही दिवसांनी घरातली पुरुष मंडळी सकाळी जरा टेन्शनमध्ये बसलेली तिला दिसली. तिने हळूच अंकिताला विचारलं तर तिला समजलं की एका ग्राहकाने वेळेवर पैसे न दिल्यामुळे बँकेचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तब्बल 60,000 रुपये कमी पडत होते. हप्ता भरण्याची तारीखही उलटून गेली होती. त्यामुळे बँकची माणसं त्यांना सतत फोन करत होती. तू टेन्शन नको घेऊस, आम्ही सोबत आहोत, असं बोलणारी माणसांनाही आता वेळेवर पैसे देण्यासाठी हात वर केले होते. आजवर हसत खेळत बोलणारा बँकेचा माणूसही आता तोऱ्यात बोलायला लागला होता. थोड्याच वेळात तो बँकचा माणूसही तिथे येऊन पोहोचला होता. त्याला काही मदत मिळण्याची विनंती केली असता त्यानेही हात वर करत नैतिकच्या घरच्यांना पैशासाठीच विचारू लागला. त्याच्याशी नैतिकचे वडील आणि काका शांतपणे बोलत असताना तो मात्र शब्दाला शब्द वाढवत चालला होता. आता तिथे सायलीलाही आलेल्या बघून नैतिकची आई, काकू आणि आजी टेन्शनमध्ये आलेल्या होत्या. उलटसुलट बोलल्यावर ती कोणाचंच ऐकत नव्हती. ते फक्त त्या तिघींनाच माहिती होतं. नैतिकच्या आईने नजरेनेच अंकिताला इशारा करत सायलीला आत घेऊन जायला सांगितलं, पण अंकितालाही तर तितकाच राग आलेला होता. मग तिची वहिनी कशी एककाची बँड वाजवते ते तिलाही बघायचं होतं. तोपर्यंत सायली त्यांच्यात जाऊन बसली पण होती. नैतिकचे वडील काय बोलणार तो सायलीने बोलायला सुरुवात केली. एवढे दिवस कायदेशीर कारवाई करणार म्हणून तुम्ही बोलत आहात, मग करत का नाही? सायली म्हणाली. आता नोटीस आणली आहे का? लोकांच्या घरी जाण्याची ही वेळ RBI या संस्थेने सांगितलेली आहे का? तुम्ही आमची सगळीच कागदपत्र सोबत ठेवली आहे ना, मग अजून काय हवं? तुम्ही करा कायदेशीर कारवाई. तू मध्ये नको बोलूस. नैतिकचे वडील तिला शांत करून बघत होते, पण आता ती शांत राहणार नव्हती हे बाकीच्यांना माहीतच होतं. ते प्रायव्हेट फायनान्सकडून कर्ज घेतलं होतं असं होय? सायली अजूनच निवांत झाली. मग कायदेशीर कारवाई केल्यावर लोन कोणत्या कागदपत्रांना धरून दिलं हे पण तुम्हाला कोर्टात एक्सप्लेन करावं लागेल ना.
तसा तो बँकचा माणूस जरा शांत झाला आणि बोलला, ठीक आहे, आम्ही आमची जी काही कारवाई करायची ती करतो. आता कोर्टात भेटू तुमच्या घराच्या जप्ती ऑर्डरसाठी. पण तेव्हा फोनवर तर तुम्ही बोलले होते की ऑर्डर काढली आहे म्हणून. मग ती कोणती? सायली कोणालाच बोलू देत नव्हती. म्हणजे खोटं बोलून आमच्यासारख्या सामान्य माणसाला फसवत होतात. आता सायलीचा आवाज चढू लागला. बघाच आता, बँकेचा माणूस तावातावात बोलला. म्हणजे वकिलाची फी भरायला पैसे आहेत आणि आमचे भरायला नाहीत ना? तुम्हाला कोणी सांगितलं की आम्हाला वकिलाची फी द्यावी लागेल? सायली हाताची घडी घालत बोलली. ॲडव्होकेट सायली सबमिस, क्रिमिनल ॲडव्होकेट. सायली स्वतःकडे बोट दाखवत बोलली. आता मात्र बँकच्या माणसाने तेथून निघून जाण्याचं त्याचं हितच समजलं. बघतो तुम्हाला, उसनानं तो बोलला. बघा, निवांत बघा, सायली म्हणाली. पण एक लक्षात ठेवा, जर आमच्यापैकी एकाही मोबाईलवर तुमचे हॅरॅसमेंटची केस ठोकेल वकील असल्याने मला सोपं आहे ते. एवढं ऐकून तो बँकेचा माणूस तावातावात निघून गेला. नंतर सायलीने तिचा मोर्चा नैतिककडे वळवला. तो बाबांना इतकं बोलत होता आणि तुम्ही खुशाल ऐकून घेत होते. ते चुकी आपली होती ना? तिच्या त्या पवित्र्यापुढे नैतिकचाही भित्रास असा झाला होता. शेवटी नवरा आपल्या बायकोला पूर्ण ओळखत असतोच की. हो, म्हणून काही ऐकून घ्यायचं? सायली चिडून बोली. तेवढ्यात नैतिकची आई थंडगार लिंबू सरबत घेऊन आली आणि सायलीला दिला. सायलीने तो गटागटा पिला आणि शांत झाली. मग आपण काय केलं हे तिला जाणवलं. मग काय, ती परत झिपचावत तिच्या रूमकडे पळून गेली. आता सगळेच नैतिककडे बघू लागले. नैतिक जरा ओशाळला. अरे, हे काय घेऊन आला आहेस घरात? आजोबा आश्चर्याने बोलले. एवढे दिवस प्रेमाने बोलून न ऐकणारी ती माणसं सायलीसमोर बरोबर गप्प झाली होती. असा एकतरी माणूस हवाच घरात. नैतिकची आई हसतच बोलली. मग त्यांनी भाजी मार्केटमधला किस्साही त्या तिघांना सांगून दाखवला होता. पण मग ती अशी पळून का जाते? नैतिकचे लहान काका आपल्या सुपुत्र बोलले होते ना की सून खूपच शांत आहे. नैतिकची आई नैतिकची मस्करी करत बोलल्या. मग तिचा असा शांतपणा दिसला की ती अशीच पळते. तो दिवस तर तिला कोणी काही बोललं नाही. 2 दिवसांनी ते सगळेच नाश्ता करायला बसलेले असताना सायली हळूच आजोबांजवळ गेली. आजोबांनी तिच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. सायलीने एक पाकिट त्यांच्यासमोर धरलं. काय आहे? आजोबांच्या या प्रेमळ शब्दांनी सायलीचं मन भरून आलं होतं. बघा ना उघडून, सायली जरा चाचरत बोलली. आजोबांनी ते उघडलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यात तब्बल 80,000 रुपये होते. एवढे पैसे कुठून आणलेस? आजोबा जरा कडक आवाजात बोलले. ते सायली बोलायला घाबरत होती. तिला पुढे बोललाच जात नव्हतं. माझ्यासारख्या अनेक मुलांच्या टीचर्स आहेत त्या, अंकिता अभिमानाने बोलली. ज्याची फी लाखोत घेतली जाते ते ती फ्रीमध्ये शिकवते? नैतिकच्या आई गोंधळून बोलल्या. त्याचं काय आहे? सगळेच गोंधळून गेले होते. आई, तुमची सून खूप मोठी यूट्यूबरची टीचर आहे. शेवटी नैतिकने गुपित फोडलंच. तिच्या शिक्षणाचा उपयोग ती सर्वसामान्य मुलांसाठी करते. ती त्यावर तिचा चेहरा नाही दाखवत म्हणून तिला लगेच कोणी ओळखत नाही. मग अंकिता आजी, ते तिने दुपारच्या वेळेस पाहिलं होतं. नैतिक आता सायली खूपच टेन्शनमध्ये आली होती. कोणी यूट्यूबवर व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो. हे करिअर अजून तरी आपल्या इतके मान्य झालेलं नाही आहे. ते फक्त फालतू काम आहे एवढंच काय तो समज. त्यामुळे सासरचे यावर कसे रिॲक्ट होतात हे तिला माहीत नव्हतं. पण आता प्रश्न कर्ज चुकवण्याचा होता म्हणून तिने ते समोर ठेवलेले होते. कोणाला काय बोलावं ते सुचत नव्हतं. तिने लपवलं म्हणून भांडावं की ऐनवेळेस तिला आलेले पैसे कुठलाही विचार न करता लगेच काढून दिले. याबाबत तिचे आभार मानावे. प्रेमविवाहाविषयी खूप वाईट अनुभव आलेले होते. आजोबांनी बोलायला सुरुवात केली. पण अरेंज मॅरेजही कधी कधी वादामुळे तुटतं. शेवटी माणूस महत्त्वाचा, हेही तू सिद्ध केलंस मुली. आजोबांनी सायलीकडे पाहिलं. आम्ही एवढे पण जुन्या विचारांचे नाहीत हा सुनबाई. तसं असतं तर लग्नच करून दिलं नसतं. हा फक्त थोडा राग होता, त्यामुळे कधी तुझ्याशी प्रेमाने वागलो नाही. असं का बोलत आहात? सायली त्यांच्या गुडघ्याजवळ बसली. इतके दिवस न दाखवता ही काळजी घेतलीस की? नाहीतर सून आवडत नाही म्हणून तिला छळणारे खूप बघितले, पण इथे असे नव्हते म्हणून तर मी आनंदाने राहू शकले. सायलीचेही डोळे भरून आले. तुला आवडेल ते काम करत जा आजी आमच्यासाठी. जशी अंकिता तशीच तू. आता जर काही लपवलं तर तू आहेस आणि तुझ्या 3 सासवा आहेत, समजलं? आजी लटक्या रागात बोलल्या. तसं सायली त्यांना प्रेमाने बिलगली होती.
हे सगळेच आठवता सायली लक्ष्मीपूजनाला बसलेली होती. सून ही घराची लक्ष्मी असते हे तिने सिद्ध केलेलं होतं. या सगळ्यात नैतिकची साथ तिला होतीच की. तिला घरात पूर्ण स्वीकारेपर्यंत कितीतरी रात्री सायलीला कुशीत घेऊन तो जागला होता. घरात वेळोवेळी तिच्या चुका झाकून घेतलेल्या होत्या. विवाह कुठलाही असू द्यात, नवरा बायकोची एकमेकांना साथ असली तर ते नातं टिकतंच. समाप्त. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.